नमस्कार, मी योगेश आंबवले. सध्या जिथे मी उभा आहे ते मुंबई नाशिक महामार्ग आणि या मुंबई नाशिक महामार्गावरील जो समृद्धी महामार्ग जो आहे नागपूर मुंबई याची जी मुख्य एंट्री एक्झिट आहे ती कुठे आणि कशी आहे दाखवण्याकरता मी इथे उभा राहिलेलो आहे. मुसळधार पाऊस सुरू आहे. पाऊस आला तर कदाचित व्हिडिओ अर्धवट राहील तरी मी प्रयत्न करतो. मी तुम्हाला दाखवतो पूर्ण डिटेल एक्झॅक्टली मी कुठे आणि काय आहे ते. हे आहे मुंबई नाशिक महामार्ग. इकडून नाशिक मार्ग येऊन आपल्या मुंबईला जाणारा महामार्ग आणि हा जो पूर्ण पट्टा आहे तुम्ही पाहू शकता चारी बाजूनी हा आहे साईधारा इंटरचेंज. म्हणजे नागपूरला जाण्याकरता जे मुख्य वळण राहणार ज्या ठिकाणी जावे लागणार आहे आपल्याला ते वळण म्हणजे हे समृद्धी महामार्गाचे मुख्य वळण साईधारा इंटरचेंज. आणि हा जो मार्ग आहे हा जेव्हा आपण कल्याणहून येऊ किंवा पडग्याहून येऊ त्यावेळेला आपल्याला नागपूरच्या दिशेने जाण्याकरता हा मार्ग राहणार आहे. आणि ह्याच मार्गाने पुढे आपण गुजरात करता दिल्ली करता देखील जाऊ शकता. तसे इथून पुढे जो मार्ग आहे कुत्रण आहे. मी आता हे झाल्यानंतर पुढे तिथे देखील जाणार आहे. ती जी आहे ती दिल्लीहून गुजरातहून किंवा नागपूरहून आल्यावर मुंबईचा जी उतरण आहे त्या ठिकाणी देखील आपण जाऊयात. आणि जो मधला स्पेस दिसतोय हा जो मधला स्पेस दिसतो हा जो मधला बांधलेला आहे हे जे एक कनेक्टिव्हिटी मेन आहे. कारण जेव्हा आपण ठाणे मुंबईहून येऊ त्यावेळेस आपल्याला याच ठिकाणाहून पूर्ण वळण घेण्याच्या अगोदर एक व्हिडिओ शूट केलेला आहे. तशी मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली नक्की कुठनं वळण घ्यायचे ते. तिथून वळण घेऊन आपण या ब्रिजवरनं पुढे नागपूरच्या दिशेने किंवा दिल्ली गुजरातच्या दिशेने आपण प्रवास करू शकतो. असा या प्रकारचा वळण आणि इथून जे आहे ते मुंबईसाठी उतरण आहे. आता मी जे आहे ते गाडी घेऊन या ठिकाणून आलेलो आहे पडग्यावरनं. जेव्हा आपण येतो तलावली नाक्यावरनं त्यावेळेस ते BGR वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स आहे. इथे बाजूला साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स आहे. तुम्ही जर गुगलवर मॅपवर सर्च केलात BGR लॉजिस्टिक्स वडपे किंवा साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स तर तुम्हाला हा जो स्पेस आहे हा तुम्हाला मॅपवर क्लिअर दिसेल की इथे काय कामे सुरू होते. आता चला आपण पुढे जी साईड आहे मुंबईकडे उतरण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूयात. चला. आता आपण हा जो मुख्य मधला जो स्पेस आहे त्याच्या मागच्या बाजूला उभे होतो. तिथून आपण पूर्ण वरचा घेऊन या ठिकाणी आलोय. जसे की मी तुम्हाला सांगितलं होते ही जी उतरण आहे ही मुंबई ठाणेकरता जाणारी उतरण आहे. जेव्हा आपण नागपूरहून येऊ किंवा बदलापूर पनवेलहून येऊ आपल्याला किंवा गुजरात दिल्लीहून येऊ आपल्याला उतरणीसाठी हाच मार्ग राहणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे जे बाजूला स्पेस अजून एक उतरण दिसते ती उतरण जेव्हा तुम्हाला पडग्याला जायचं असेल किंवा कल्याणला जायचं असेल तर ती उतरण राहणार आहे. आमकाच तुम्हाला उतरण दिसत असेल कारण पुढे शापूर करता बोलाल तर शापूरला डायरेक्ट इंटरचेंज आहे. त्यामुळे इथून शापूरला जाणार डायरेक्ट शापूर इंटरचेंजला उतरतील. पण पडगा किंवा कल्याणला जायला तो मार्ग उतरण आहे. त्याच्या बाजूला एक सबवे दिसत असेल तशाच प्रकारचे सबवे इथे एक याच्या बाजूला 1 2 आणि आपण जिथे उभे इथे खालती आहे 1 3 एकंदर असे 3-4 सबवे इथे बनवण्यात आलेले आहेत. ते सबवे म्हणजे इथे जे काही वेअरहाऊस आहेत हा पूर्ण वेअरहाऊस हब आहे. इथे जेवढे वेअरहाऊस आहेत त्या सर्वांकरता ज्या वाहने येतात जातात कंटेनर ट्रकवर त्यांच्याकरता ते सबवे बांधण्यात आलेले आहेत. तसेच एक जे मोठी वळण दिसते त्याचा व्हिडिओ मी 2-4 दिवसा अगोदर अपलोड केले. आम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ शूट केलेला.
एक जे वळण आहे म्हणजे एंट्री कशी घ्यावी आपण समृद्धी महामार्गाचे जे मुख्य एंट्री एक्झिट पॉईंट आहे त्या ठिकाणी ते दाखवलं होतं. आणि अशा प्रकारे छोटी माहिती का आपल्याकरता व्हिडिओ आवडलास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असलं सबस्क्राईब करावे. आणि इथून आता मी म्हणजे पुढे दाखवतो या ठिकाणी जे 4 रस्ते एकत्र आले ते कुठले कुठले रस्ते देखील मी पुढे दाखवत होता. चला जाऊयात पुढे. हे बघा इथे 2 मार्गिक आहेत, परंतु या साईडला तुम्ही पाहिलात तुमच्या लक्षात येईल इथे देखील मार्ग दुभागला गेलाय आणि इथे देखील मार्ग दुभागला गेलाय. आणि मध्ये जे इथे 2 मोठे स्पेस आहे. आता याची मी डिटेल सांगतो. जसे मी पहिल्यांदा सांगितलं हा जो मार्ग आहे बाजूचा पहिला तो जे आपण कल्याण बापगाव आधारवाडी मार्ग त्यावेळेस नागपूरला जाण्याकरता किंवा गुजरात दिल्लीला जाण्याकरता आपल्याला त्याचा वापर करावा लागणार आहे. आणि हा जो मधला आहे हा मार्ग हा आपण मुंबई ठाण्याहून आल्यास आपल्याला दिल्ली करता, गुजरात करता, पनवेल करता, नागपूर करता, बदलापूर करता कुठे जाण्याकरता वापर होणार आहे. तसे जे बाजूला जे 2 आहेत हा जो मेन आहे हा आपण जेव्हा बदलापूर, पनवेल, नागपूरवरनं येऊ गुजरातवरनं येऊ त्यावेळेस आपल्याला ही उतरण राहणार आहे. आणि इथून जे पडग्यासाठी उतरण राहणार आहे ज्यांना पडग्याला वगैरे जायचे ते अदरवाईज दुसरे नाही, कारण पडगा, शापूर, नाशिकला जाण्याकरता उतरण राहणार असे म्हटले तरी हरकत नाही. आणि हा जो बाजूला मार्ग आहे इथे पुन्हा डिवाइड झालाय हा आपल्याला मुंबई ठाणेकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. मुंबई ठाणेकडची उतरण आहे. अशी एक छोटीशी माहिती कास आपल्याकरता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला नक्कीच भेट देत राहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.